आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा साहेब तुम आगे बढ़ो, कौन म्हणतो येणार नाही, कौन म्हणतो येणार नाही, भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा म्हणजे मला वाटतं की जवळजवळ पूर्ण गाव आणि आमचा आजूबाजूचा पूर्ण परिसर पूर्ण आजपासून भाजपमय झालेला आहे आणि नाईक साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या विचारांच्या प्रगती आणि त्यांची जी आम्ही घोडदौड बघतो त्यासाठी आम्ही या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहोत। त्याचबरोबर माझे असंख्य सहकारी आता जे तुम्ही ते समोर बघत आहेत की काय हे आहे, माझे गावचे अध्यक्ष श्रीकृष्ण मंडळ प्रकाश दादा झाले, सायनाथचे मंडळ झाले, नवसाथी मंडळ झालं, उत्कर्ष मंडळ झालं, आमचा दिवा कोलीवाडा मच्छीमार संघ झाला आणि असंख्य अशा महिला भगिनी आणि आजूबाजूचे सर्व कार्यकर्ते सभासद या लोकांनी सर्व जे माझ्या बरोबर शिवसेनेमध्ये काम करत होते त्या लोकांनी सर्वांनी आपल्या भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश केलेला आहे। मला कोणाचं नाव नाही घ्यायचं का मी काय तिकडे हे केलंय, मी मनोमनाने तिकडे शिवसेनेमध्ये जेवढी संघटना वाढवायचं होतं तेवढं वाढवायचा प्रयत्न केला। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आपल्या मस्के साहेबांच्या नेतृत्वाखाली, द्वारकानाथ भोईर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक इथले आयुर्वेदच्या आम्हाला वेळोवेळी साथ देणारा मनोज आलदनकर हे सर्व आमचे सहकारी होते। त्यांनी मला वेळोवेळी मदत केली की कार्य करण्याची पद्धत आणि शिवसेनेचं प्रोटोकॉल, समाजकार्य कसं करायचं, थोडंसं 20% राजकारण कसं करायचं। पण आता तिथे थोडीशी घुसमट झाले। तुम्हाला पण सर्वांना आयुर्वेदीकरांना, आयुर्वेदीच्या जनतेला सर्व माहित आहे की काय बंडूदादा केनीवर अन्याय झाला आणि कशामुळे बंडूदादा केनीला हा वेगळा पर्याय निवडावा लागला। जी काही जबाबदारी देतील नेतृत्व पक्षश्रेष्ठी, ती नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारायला मी सक्षम आहे। तिकीट आता जे पक्ष नेतृत्व ठरवणार ते। कुटुंब पूर्वी सीताराम केनी, वसंत केनी, मेघनाथ केनी, अशोक केनी शेवटचा, हे सगळे खरे जुने आमचेच लोक। आज ते परत आले आणि GS पाटील हा माझा जुना सहकारी, चेतन चित्रामडवी अशा लागा आणि ही सगळी लोक, सुखदेव जाधव, एकूणच सगळे वातावरण छान आहे। चांगल्या गोष्टी करण्याकरता सगळे एकत्र आलेले आहेत। त्याच्यातून डॉक्टर राजेश यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार भरती सुरू झाली आणि त्याचा उपयोग पुढे सगळ्यांनाच होईल असा माझा विश्वास आहे। आता संकेत डॉक्टर राजेशला विचारतो, ठीक आहे, राजेश पाटील तुम्हाला जास्ती माहिती दिलेले शब्द पूर्ण करणार। आजवर न बोलता लोकांना प्रेम दिलं, आता बोलण्याची गरज नाही। नवी मुंबईच्या नागरिकांच्या भविष्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि माझे सर्व सहकारी त्या पद्धतीनं काम करतील असा विश्वास।